हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर ब्लॉग. सो मी स्टार्टिंगला तुम्हाला हे माझं फिजिओथेरपीचं जे रोजचं सेशन असतं त्याचे काही ग्लिम्सेस ॲड केलेले आहेत. सो हे दिवसातून 2 वेळा मला करावंच लागतं बिकॉज तेव्हाच आपली रिकव्हरी फास्ट होणार आहे. व्हेरी गुड बाबू, मस्त. Pocket full of posies, ashes, ashes, we all fall. Very good. Exercise. साऊ काय करते ग? आता टाक साऊ चणे वाटीमध्ये, टाक ज्या त्या वाटीमध्ये. व्हेरी गुड, व्हेरी गुड, मस्त. आमची सावी बघा कसे मस्त मस्त चणे टाकते ना. सावी, आवडला तुला हा गेम? आवडला? मज्जा आली? खेळ मग. साऊ काय करते बाळा? आता कोणता गेम खेळते तू? हा, दुसरा वाला कोणता? पण काय नाही, आता नुसता गोंधळ चालू आहे. खेळून झालं आमचं, आता मस्ती. व्यवस्थित पुसायचं. तिकडे जा, देवाच्या इथे बघ राहिलंय सगळं. हा, नीट पुस. कुठेच कचरा नाही राहायला पाहिजे. कचरा नाही राहायला पाहिजे कुठेच. नीट पुसायचं. कोणाला कामाला पाहिजे असेल तर सांगा. आमची कष्टाची कमळी आहे, कमळी ही आहे आमची कष्टाची कमळी. चला या इकडे, बस झालं. सो आज गौरेशच्या मावशीच्या मुलीचं लग्न होतं. सो तो लग्नाला गेला होता. सो त्याने काही व्हिडिओ तिथे शूट केलेत, तेच मी या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत. मला पायामुळे लग्नाला जायला जमलं नाही, सो थोडं वाईट वाटतं आहे, पण ठीक आहे. सो हे व्हिडिओज बघून मी थोडे मोमेंट्स एन्जॉय केले. आणि तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी तिला एक फ्रेम गिफ्ट केली होती रुखवतमध्ये ठेवायला. सो मी ठरवलं की त्याच्याच ओळी काही होत्या त्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये वाचून दाखवते. सो ते असं होतं, आईचा निरोप त्या फ्रेमचं नाव होतं. प्रिय संजना, अनेक शुभ आशीर्वाद. जीवनाच्या प्रवासाचे पहिले पाऊल टाकते आहेस, मग डोळ्यात अश्रू का? अगं सगळेच या वाटेने जातात. पहिला मायापाश तोडणं कठीण, पण नवीन जोडणं त्याहूनही कठीण. माहेरची नाती जपायची असतात आणि सासरी नवीन नाती जोडायची असतात. आणि ती अशी जोडायची असतात की जोडणी दिसता कामा नये. आत्तापर्यंत तुझे सगळे हट्ट पुरवले, आता मात्र तुला दुसऱ्यांचे हट्ट पुरवायचे आहेत. एकाचा हट्ट पुरवताना दुसऱ्यांना दुखावता कामा नये. या सगळ्यांचा तोल म्हणजेच संसार. आता प्रत्येक क्षणी हार जीत पचवायचे सामर्थ्य संसारात हवे. मात्र फळाची अपेक्षा न करता करत जायचे, कारण चांगले पेरले तर चांगलेच उगवते. आईवडिलांचा आशीर्वाद, पूर्वजांची पुण्याई आणि हितचिंतकांच्या शुभेच्छा व जीवनसाथीदाराचा आधार आहेच. धरलेला हात प्रियतम पतीचा आहे, तसेच सदैव वैभवाकडे नेणारा आहे. हे लक्षात ठेव, म्हणजे संसारात समाधानी होशील. जगाच्या पाठीवर कुठेही राहा, संसारातील अडचणींना धैर्याने सामना कर. यशस्वी होशील, सुखी होशील. आणि मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, तुझीच आई. सो असा हा मेसेज होता त्या पूर्ण फ्रेममध्ये. तुम्ही बघू शकता ती फ्रेम रुखवतमध्ये सुद्धा ठेवलेली आहे आणि ती खरंच खूप छान दिसत होती. सो खूप इमोशनल मोमेंट असतो हा प्रत्येक आईसाठी. आणि तुम्ही इथे बघू शकता की त्यांची रिसेप्शनची एंट्री होत होती, तर सगळ्या मावशींनी मिळून जावयासाठी खास डान्स अरेंज केला होता. त्यांची खूप दिवस प्रॅक्टिस पण चालू होती, ऑनलाईनच प्रॅक्टिस करत होत्या त्या. मोबाईलवरती सगळेजण स्टेप्स पाठवत होते आणि घरी करत होते आपापल्या.
पण एंड रिझल्ट चांगला होता, म्हणजे चांगला केला सगळ्यांनी. सगळ्यांच्या स्टेप्स बऱ्यापैकी लक्षात राहिल्या होत्या. सो कोऑर्डिनेशनमध्ये होतं आणि खूप छान वाटलं ते. त्यांनी जमाई राजा राम मिला ह्या गाण्यावर डान्स केला होता. मी त्याचा ऑडिओ नाही टाकू शकत आहे बिकॉज कॉपीराईट इश्यू येतो यूट्यूबमध्ये मोस्टली. सो म्हणून मी या पूर्ण व्हिडिओला व्हॉईस ओव्हर द्यायचं ठरवलं. सो तुम्ही मला नक्की सांगा की तुम्हाला हा व्हॉईस ओव्हर आणि हा डान्स पण कसा वाटला ते. सो ओव्हरऑल मस्त झालं सगळं, लग्न, रिसेप्शन सगळं काही एकदम छान झालं. आणि तुम्ही बघू शकता हे आहेत आमचे नवरा नवरी. त्यांनीसुद्धा स्टेजवरती मस्त डान्स केला. सो असं सगळं छान झालं. आणि त्यानंतर आपला गौरेश गेला होता जेवायला आणि त्याने त्याचं पण थोडंसं शूट केलं आहे. सो असं सगळा मस्त मेन्यू होता.